महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी आमदार विश्वजित कदम यांनी आतापर्यंत बरेच प्रयत्न केलेत आणि आता तर त्यांनी काँग्रेसच्या बैठकाच्या वरती बहिष्कार एक प्रकारे टाकण्याचा देखील या ठिकाणी पत्राच्या माध्यमातून इशारा दिलेला आहे। या सगळ्या बाबतीमध्ये काही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत। ज्या पद्धतीनं काँग्रेसची मागणी आहे सांगली लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळावी, अजूनही निर्णय होत नाहीये, काय नेमकं जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या भावना त्या बाबतीत? सांगली जिल्हा हा पूर्वीपासून आणि आत्ताही काँग्रेसच्या विचाराचा कार्यकर्ता असलेला जिल्हा आहे। सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ताकदीनं कोण मांडू शकते, तर हे काँग्रेसच मांडू शकते, हे सर्वसामान्य जनतेचंही म्हणणं तेच आहे। आजच्या ह्या परिस्थितीमध्ये काँग्रेसचा उमेदवार हाताच्या चिन्हावर जर उभारला तर निश्चितपणे भाजपच्या उमेदवाराला धूळ चालेल। आज अशी परिस्थिती जिल्ह्यामध्ये आहे। आमचे नेते आदरणीय विश्वजित दादा, आदरणीय विशाल दादा हे दोन जे मातब्बर नेते, युवक नेते ज्यांच्या हातामध्ये अजून वय आहे, अजून राजकारणाची कारकीर्द आहे, तर अशा ह्या दोन नेत्यांनी आपापसातले जे काय मतभेद असतील नसतील ते सगळे गाडून आज जिल्हा परत एकदा काँग्रेसमय करण्यासाठी अगदी जीवाचं रान करून मागचे वर्ष 2 वर्ष सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे सर्वांचे प्रश्न घेऊन हे दोन जोडगीळ आज जिल्ह्यामध्ये काम करते। आणि आदरणीय विश्वजित दादांनी मनाचा मोठेपणा दाखवून वसंतदादा घराण्याच्या अडचणीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टर पतंगराव कदम साहेब ठामपणे कदम घराणं दादा घराण्याच्या पाठीशी राहिलं होतं, आज ती झलक विश्वजित कदमांच्या या विशालदादांच्या उमेदवारीच्या भूमिकेला त्यांचा जो सक्रिय पाठिंबा आहे जो दिसून येतोय। म्हणजे पण आतापर्यंत बहिष्कार प्रयत्न चालू होते, पण आता तर बैठकांच्या वरतीच बहिष्कार आहे, हा इथपर्यंतचाच इशारा आहे का अजून काही पुढे होऊ शकतं? नाही, बहिष्कार म्हणता येत नाही। फक्त आमचे नेते विश्वजित कदम साहेबांनी वरिष्ठांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काय भावना आहे ते पत्राद्वारे वरिष्ठांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून जाणीव घेऊन या पत्राची की बाबा इथं काँग्रेसला संधी मिळावी। कारण काँग्रेस असा पक्ष आहे ह्या सांगली जिल्ह्यामध्ये की भाजपला तोडीस तोड उत्तर देण्यासारखा आणि निवडून येण्यासारखी क्षमता असताना सुद्धा काँग्रेसला उमेदवारी मिळत नाही, हे लई मोठं दुर्दैवाचे आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही लई मोठी खंत आहे। हेच दाखवण्याचा प्रयत्न विश्वजित कदम साहेब वरती वरिष्ठांपर्यंत मांडण्यासाठी हे पत्र दिलं आहे। तुमचं काय बोल? आम्हाला इथं सांगलीत काँग्रेस पक्षाला चिन्ह मिळेल आणि हे उमेदवारी प्रचंड बहुमताने निवडून येईल। प्रथमतः मी सांगू इच्छितो, सांगली ही काँग्रेसचीच आहे। पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे ह्या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचं वर्चस्व आहे। गेले मागील 5 वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी काँग्रेस पक्षामध्ये पूर्ण ताकदीने काम केलेलं आहे आणि ही सध्याच्या परिस्थितीला काँग्रेस पक्षावर ही सीट निवडून येऊ शकते। आणि या पत्राद्वारे आमचे नेते विश्वजित कदम साहेब हेच दाखवत आहेत की ही आम्हाला तुम्ही चिन्ह द्या आणि ही तिकीट द्या, आम्ही विजयी होऊ शकतो। यासाठी हे आमच्या नेत्यांनी पत्राद्वारे नेत्यांना कळवलेलं आहे। हे जर नाही मिटलं तर याचा विधानसभेवर देखील परिणाम होऊ शकतो का? नाही, तसं मला असं वाटतं की तसा काही परिणाम आत्ता आपण होईल असं म्हणणं योग्य ठरणार नाही। कारण राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया अलायन्स हा भाजपच्या चाललेल्या ह्या जुलमी राजवटीच्या विरोधात एकवटलेला आहे। जनरोष जो आहे, जनाचे जी लोकांमध्ये जो भाजपच्या कारभाराबद्दल जी प्रचंड चीड आहे ती एकत्र यावी, वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते एकत्र यावे आणि भाजपला एक तोडीस तोड असा पर्याय निर्माण करावा, यासाठी ही इंडिया आघाडी झालेली आहे। आणि आम्हाला कार्यकर्त्यांना एक आशा वाटते की बाबा काँग्रेसच्या चिन्हावर जर या ठिकाणी उभारलं तर आपण भाजपला निश्चितपणे हरवू शकू आणि त्यांच्या ह्या जुलमी राजवटीला निश्चितपणे आपण उलटून लावू शकू। आणि या आता डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी पक्षश्रेष्ठींना अगदी नम्रपणे हेच सांगायचा प्रयत्न केला आहे की सर्वसामान्य लोकांची भावना या ठिकाणी अशीच आहे की काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जो उमेदवार या ठिकाणी उभा राहील तो या ठिकाणी भाजपला धूळ चालेल। आता राहिला विषय नाराजीचा आणि इतर पुढच्या गोष्टींचा, तर त्याच्या बाबतीतलं निश्चितपणे एक गोष्ट आहे की महाविकास आघाडी एकसंघ राहील, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुरावा आणि ह्या गोष्टी येणार नाहीत। पण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नम्रपणे पक्षश्रेष्ठींना मांडल्याच पाहिजेत, ह्या उद्देशाने डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी पक्षश्रेष्ठींना आपल्या भावना कळवलेल्या आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसची खूप मोठी ताकद आहे
महापालिका क्षेत्र असू दे, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे सदस्य मोठ्या प्रमाणात निवडून आलेले आहेत. त्यामुळं काँग्रेसची ताकद आहे. काँग्रेसला उमेदवारी मिळावी ही तर आमची इच्छा आहे. तर या सगळ्या ज्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना आहेत की हे जे जो काही पत्रव्यवहार आमदार विश्वजित कदम यांनी केलाय तो एक काँग्रेसच्या हायकमांडला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना त्याच्या माध्यमातून व्यक्त केल्यात आणि सांगलीची जागा जी आहे ती कशा पद्धतीनं जर काँग्रेसकडेच राहिली तर या ठिकाणी ती सीट निवडून देखील येऊ शकते असं जिल्ह्यात चित्र आहे. या अशा अप्रत्यक्ष भावना या पत्राच्या माध्यमातून दाखवण्याचा आमदार विश्वजित कदम यांचा प्रयत्न देखील असल्याचं पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या व्यक्त केलंय. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.